तत्कालीन काळ असा होता की जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. ते दैतही होते, पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ते केव्हाही कोसळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, ते स्वावलंबी झालं पाहिजे, ते स्वयंपूर्ण असलं पाहिजे. म्हणून महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाजं बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, इथंच मावळ भागात महाराजांनी तोफा ओतायचा कारखाना काढला. म्हणजे उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे दोन अलौकिक गुण महाराजांनी महाराष्ट्राला दिलेत की स्वराज्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं इथं निर्माण झालं पाहिजे. म्हणजे आता आपण आत्मनिर्भर भारताची गोष्ट करतो. आत्मनिर्भर भारताची जी तत्व आहेत ती तुम्हाला शिवचरित्रात दिसतील. शिवाजी महाराजांनी इथं जे हे सगळं उभारलंय त्यात दिसतील. स्वयंपूर्णता हा राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्वाचा भाग असतो, ती अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि महाराजांनी नेमकं ते केलंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.